जय महाराष्ट्र मित्रांनो, चला आपण बिर्याणीची तयारी करूया। हे बघा, पहिला सूरजने राईस इकडे भिजवायला घेतला। 2-3 वेळा स्वच्छ धुवून राईस भिजवला त्यांनी। तोपर्यंत आपण इकडे व्हेज बिर्याणीसाठी लागणार व्हेजिटेबल कटिंग करून घ्या म्हटलं। चिकन आलेलं, मग काय सूरजने स्वच्छ असं 2-3 वेळा चिकन धुवून ठेवलं बघा मस्त मध्ये। त्यानंतर मग आपण काय व्हेजिटेबलचं कटिंग करत होतो आणि इकडे सूरजला मॅरिनेशनसाठी दही सगळे फेटून ठेवत होते बघा। मग काय आपलं कटिंग चालू होतं व्हेजिटेबलचं आणि सूरजला तिकडे मग मीठ वगैरे बाकीचा मसाला देऊन बिर्याणी टाकत होते। मीठ टाकून झाल्यानंतर मग कट केलेला कोथिंबीर पुदिना स्वच्छ धुवून स्ट्रेन करून टाकला। त्यानंतर मग आपण बाकीचा मसाला टाकायला सुरुवात केली आणि हे बघा व्हेज बिर्याणीचं व्हेजिटेबल असं आहे, चरचरीत पांढरं हिरवं भगवं। त्यानंतर मग व्हेज बिर्याणीत लागणारा मेन आयटम म्हणजे पनीर। आपण पनीर पण ॲड करतोय। व्हेज पनीर बिर्याणी असते आपली। पनीर असं मस्त मध्ये कट करून घेतलं। त्यानंतर मग सगळं मसाला टाकलेला एकजीव करून मॅरिनेशनला सुरुवात केली। मग काय फेटलेलं दही असं टाकलं सगळ्या भांड्यांच्यात आणि प्रॉपर असं मसाला मिक्स करून आपण पुढील प्रोसेससाठी राईस बॉइलिंगसाठी सूरजाने इकडं टाकला। राईस बॉईल झाला होता। मग काय इकडं स्टेनरमध्ये व्हेज बिर्याणीचा राईस वेगळा काढला आणि बाकीची बिर्याणी टाकली। त्यानंतर हे बघा आपलं साजूक तूप, सुट्टी नॉट तूप असं गपागप टाकायला लागते, तेव्हा कुठं बिर्याणी चांगली होत्या। मग हे बघा केसर, सुट्टी नॉट जो विषय हार्डच, केसर टाकलं असं सगळ्या बिर्याणीत। फायनली आपली बिर्याणी तयार झाली मित्रांनो आणि आपण आता दमसाठी लावायला रॅप करत होतो आणि हे बघा आपली लावली दमसाठी बिर्याणी। आणि हे काय त्यानंतर पहिली ऑर्डर आली, ऑर्डरसाठी पण बिर्याणी दिली बघा। तुम्हाला कशी वाटली बिर्याणी?